बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये राजकारण चांगलंच तापलंय। आमदार प्रसाद लाड यांनी उमेश सारंग आणि सुहास सामंत यांच्यावर गंभीर आरोप केलेत। दोघांवर संयुक्तपणे जवळपास 24 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला। तर बेस्ट पतसंस्थेचा पैसा हाऊस मौजसाठी उडवल्याचा लाड यांनी आरोप केलाय। 4 कोटींचे कार्यालय आवश्यक नसताना 9 कोटींना विकत घेतल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। 6 कोटींचे बंगले 24 कोटींना वाढीव दराने घेतल्याचा आरोपही त्यांनी केलाय। 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं ईओडब्ल्यूच्या निदर्शनास आलंय, सहकार खात्याच्या निदर्शनास आलंय आणि यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे। आणि उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे। आणि गोरगरीब जनतेचे ज्या पद्धतीमध्ये पैसे खाले गेले ते खाल्लेल्या पैशाचा सुगावा लागला पाहिजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, ही माझी आपल्याकडे मागणी आहे।